आज हा जो जनसागर दिसतोय त्याचा अर्थ असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेचं वातावरण आहे आणि या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये एकंदरीत बीडचा जर विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यामधले जे काही उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे हे साखर सम्राट आहेत, भाजपचे उमेदवार पंकजाताई यांचा 2004 पासून यांच्या घरामध्ये आमदारकी खासदारकी आहे, म्हणजे त्या देखील साखर सम्राट आहेत. यांच्या विरोधामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बीड लोकसभेसाठी जे गेल्या 6 वर्षापासून एकनिष्ठ काम करतात, जे मराठा समाजाचे आहेत, गेल्या 30 वर्षापासून ज्यांचं मराठा आरक्षणाविषयी योगदान आहे, असे अशोकभाऊ हिंगे पाटील यांना उमेदवारी देऊन खूप चांगलं काम केलं असं मला वाटतंय. कारण की सध्या बीड जिल्ह्यामध्ये साखर सम्राट